हाय हॅलो नमस्कार, मी कविता स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा दिवस खूप स्पेशल आहे. आज काका काकींचा दुसरा दिवस आहे इथं पुण्यामध्ये. त्यांना पण खूप छान वाटतंय. सगळ्यांना मस्त आंघोळ वगैरे केल्या आणि आज आम्ही निघणार होतो शॉपिंग करण्यासाठी, कारण की भावाचं लग्न आहे. शॉपिंग तर थांबणारच नाही, आता महिन्यावर लग्न आलेलं आहे. सगळ्या बस्ता असेल काय असेल सगळ्या गोष्टी आता चालू झालेल्या आहे. लग्न जमलं त्याच्यानंतर सगळ्यात पहिले तर बस्ताच बांधतात. मग काय मुलीचं असेल किंवा घरातल्या देण्याघेण्याच्या साड्या वगैरे असतात. खूप काय काय असतं लग्न म्हटल्यावरती ना. फक्त पैसे पैसे आणि पैसेच नाचवायचे म्हणजे आता पैशाच्याच गोष्टी असतात सगळं. तर आता काका काकी आले होते काल. काकींना छान अशी साडी वगैरे घेतली होती. काकींना आवडली आहे मस्त. ब्लाऊज वगैरे आता तिकडे गेल्यावरती शिवणार आहे. तर त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं आज फुरसुंगीला, कारण की तिथं जे आहे ना ते होलसेल मार्केट आहे साड्यांचं. आणि मी मागच्या वर्षी जेव्हा आमचं नवीन घर झालं तेव्हा वास्तुशांतीची पूजा केली होती, तेव्हा तिथूनच साड्या घेतल्या होत्या. आणि काकाला आणि काकीला व्हिडिओ म्हणजे लई लाज वाटत होती नाही का, ते असं कधी व्हिडिओ वगैरे गावाकडं कोणी काढत नाही. आणि पण मी म्हटलं या छोट्या छोट्या गोष्टी आनंद खूप छान असतो आणि हे दिवस परत येत नाही. हा क्षण गेला की परत येत नाही. त्यामुळे असं काही मेमरीज असतात त्या आपण जपून ठेवायच्या की जेणेकरून त्या खूप काळ टिकतात. तर त्यासाठी मग आता व्हिडिओज वगैरे घेत होते मी त्यांचं. ते फर्स्ट टाईम मेट्रोमध्ये बसणार होत्या. त्यांना खूप छान वाटत होतं आणि घाबरत पण होत्या की हे काय आहे हे काय आहे म्हणजे असं नाही का. पण त्यांना मी सगळं समजून सांगितलं नाही असं नाही असं. मग ते मस्त व्यवस्थित आनंद पण घेतला त्यांनी व्यवस्थित आणि भारी वाटलं. त्याच्यानंतर आम्ही मेट्रो स्टेशनला गेलो. मग तिकीट वगैरे काढलं तिथं. मग ते तिकीट जे असतं ना ते पहिले स्कॅन करावं लागतं आणि मग आपल्याला तिथून जाता येतं. एकदा प्रांजल ना तिकीट स्कॅन न करताच पळाली तर तिला तिथं ते लागतं तिथं असं नाही का. आपण स्कॅन न करता गेले ना तर मग ते त्यांचं आहे ते प्रोसेस वगैरे असं ते लगेच क्लिक होतं तिथं. तर त्याच्यानंतर मेट्रो आली. मग त्याच्यानंतर आता आम्हाला बसायचं होतं मेट्रोमध्ये. खूप छान असतो मेट्रोचा प्रवास. मस्त AC वगैरे असतं त्याच्यामध्ये बसायला खूप छान वाटतं. लवकर लवकर पोचते आणि ट्रॅफिक वगैरे नसतं ना, मग भारी वाटतं नाही का. गर्दी असते याच्यामध्ये पण जास्त पण नाही, मस्त वाटलं. आणि मग मस्त आम्ही मेट्रोमध्ये बसलो. मस्त आम्ही आता चाललो होतो फुरसुंगीला. आधी आम्ही जाणार आहे स्वारगेटला, मग स्वारगेटवरून फुरसुंगीला जाणार आहे. डायरेक्ट जायचं होतं पण म्हटलं चला असं मेट्रो वगैरे कधी बघायला भेटणार परत सारखं सारखं, तर काका काकी येत नाही. म्हणून म्हटलं जाताना काय करू आपण असं गाड्यांनी जाऊया, म्हणजे नाही का उतरत चढत जाऊया आणि येताना ओला उबेर वगैरे असं काहीतरी करून येऊ. जर आपल्यासोबत साड्या वगैरे असल्या तर मग आपल्याला डायरेक्ट गाडी करूनच यावं लागेल असं आमचं चालू होतं. त्यामुळे म्हटलं जाताना थोडंसं एन्जॉय करत करत जाऊ, जेणेकरून त्यांना पण थोडं भारी वाटेल नाही का, वेगवेगळं काहीतरी बघायला भेटेल. मग मेट्रोमध्ये गेलो, छान वाटलं त्यांना पण नाही का. मग आम्ही पोचलो स्वारगेटला. मग स्वारगेटवरून आहे ना आम्हाला लवकर ना गाडी लागत नव्हती. मग आम्ही उबेर बुक केला आणि मग आम्ही डायरेक्ट गेलो फुरसुंगीला. तर फुरसुंगीला आल्यानंतर आहे ना इथं खूप मोठं टेक्स्टाईल आहे. इथं साड्यांचे होलसेल मार्केटच आहे एक. म्हणजे सगळं सगळं सामान भेटतं इथं. साडी असेल, नऊवार असेल, मग रेडीमेड नऊवारी असेल, त्याच्यानंतर ब्लाऊज पीस असतील, जेंट्स लोकांचे कपडे असतील, टोपी, उपरणं, चादर, बेडशीट, काय काय नाही सगळं काय भेटतं. फक्त इथं यायचं, फक्त पैसे घेऊन यायचं, कारण की इथं सगळं भेटतं. पेशन्स पाहिजे फक्त हिंडण्यासाठी, कारण की एवढं मोठं आहे ते. 4 मजली आहे आणि 4 मजली असल्यामुळे ना त्याच्यात फिरावं पण भरपूर लागतं आणि सेक्शन पण वेगवेगळे असल्यामुळे ना जास्त फिरवावं लागतं. पण बघण्यासाठी खूप आहे. ज्यांना कोणाला दुकान टाकायचे असतं त्यांच्यासाठी पण तिथूनच साड्या जातात. आता त्यांना बोललो होतं आम्ही वैजापूरला जाणार का साडी वगैरे, तर ते बोलले हो वैजापूरला इथून आमचे पार्सल जातात. मग म्हटलं चांगलं आहे, इथून सोबत काका काकींना म्हटलं इथून सोबत तुमच्याजवळ घेऊन जाण्यापेक्षा तुम्ही मस्त पार्सलने साड्या घेऊन जाऊ शकता. कुरिअर केल्यानंतर ते 4-5 दिवसामध्ये पोचून जातं. त्याच्यानंतर मग काय, मग आम्ही इथं आमच्याजवळ बॅग होती ना, मग त्यांनी ते बॅग वगैरे ना पॅक करून दिली आम्हाला, जेणेकरून आपण तिथे काय म्हणजे नाही का डीमार्टला वगैरे जातो ना तसं पॅक वगैरे करून दिलं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही डायरेक्ट निघालो साडी सेक्शनला. आता आम्ही पहिले येऊन गेलो होतो 2 वेळा, त्याच्यामुळे आम्हाला इथलं सगळं काही माहिती होतं. मग त्याच्यामुळे पटपट आम्ही त्या सेक्शनमध्ये जाऊन त्या साड्या निवडायचं ठरवलं होतं. मग कारण की प्रत्येक सेक्शन हिंडण्यापेक्षा आहे ना, कारण की प्रत्येक सेक्शनमध्ये वेगवेगळ्या साड्या असतात आणि आपल्याला जे घ्यायचं आहे त्याच्याकडेच पहिले आम्ही जाऊ म्हटलं, आणि नंतर आपल्याकडं वेळ असेल तर मग आपण बाकीच्या गोष्टी बघूया असं आमचं ठरलं होतं. मग आम्ही पहिले साडी सेक्शनलाच गेलो. तिथं लेहंगा असेल, नऊवारी असेल, सगळं सगळं आहे. जे म्हणजे भरपूर साड्या भेटतात, फक्त बघत राहायचं एवढं. मला तर खूप आवडल्या होत्या, पण ते कसं आहे सिंगल सिंगल देत नाही ना, त्यामुळे ना जास्त मला स्वतःसाठी काही घेता आलं नाही. कारण की ते सोबत 5-6 जणी पाहिजे सोबत घेणारे, त्याच्यामुळे सगळ्यांना घेता पण येतात. एक जणालाच ती साडी देत नाही.
कारण की हे होलसेलचं रूलच असं असतं, घ्यायचं तर डायरेक्ट पूर्ण पॅक म्हणजे गट्टाच घ्यावा लागतो. त्याचं 6 पीस असेल, 8 पीस असेल, 10 पीस असेल, असं पूर्ण घ्यावं लागतं. आणि लग्नासाठी कसं जास्त साड्या लागतात ना, मग होलसेलनी परवडतात घ्यायला. मग आम्हाला डायरेक्ट घ्यायचे होते 350 साड्या. त्याच्यामुळं आम्हाला 2-3 क्वालिटीचे घ्यायचे होते. त्याच्यामुळं आम्ही इथं निवडून काढत होतो. वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या असं काही घेत होतो. पण काही डिपार्टमेंटमध्ये अलाउड नसतं व्हिडिओज फोटोज काढण्यासाठी. जिथं कुठं अलाउड होतं तिथं मी तुम्हाला दाखवलेलं आहे साड्यांचं सेक्शन. जास्त ठिकाणी व्हिडिओ वगैरे काढले नाही आहे, कारण की त्याचे रूल असतात आणि अलाउड नसतं कुठं कुठं व्हिडिओ काढायला. मग छान असं इथं तुम्हाला आम्ही दाखवते. तिथं आम्ही साड्या घेतल्या, बाकी दुसऱ्या सेक्शनला पण काही साड्या घेतल्या, सगळ्या साड्या वगैरे घेतल्या. त्याच्यानंतर साड्या घेऊन आम्ही नंतर त्याचं बिल वगैरे केलं. त्याच्यानंतर कुरिअरला म्हणजे ते पॅकिंग वगैरे करून नाव वगैरे ॲड्रेस वगैरे सगळं काकांचं दिलं. वैजापूरला डायरेक्ट ते येऊन जाणार. मग त्याच्यानंतर मग भूक लागली होती, म्हटलं चला थोडंसं पोटपूजा करू, घरी जायला वेळ होता. मग आम्ही इथं जेवण करून घेऊ म्हटलं आता थोडं थोडं. तर भूक पण लागली, तर आम्ही नाश्ता वगैरेच करून आलो होतो. मग म्हटलं चला मस्त जेवण वगैरे करून घेऊ. काकी मी स्वयंपाक करत होते, पण काकी म्हणले कसं आपण एकदा येणार जाऊन येऊ, खूप वेळ जातो ना. मग त्याच्यानंतर घरी आलो. मग आम्ही परत स्वयंपाक केला, जेवणं झाली आणि पाटे काकीन त्या निघाल्या आता गावाकडे, कारण की त्या म्हटल्या तर चला आता जाऊ आता आम्ही. आम्हाला अजून बाकीची अजून बरीच शॉपिंग वगैरे राहिली, घरं वगैरे आवरायचे. तर मग त्या निघाल्या गावाकडे. बाय बाय. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटू उद्याच्या छान अशा नवीन व्हिडिओमध्ये. बाय.